मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि घराची स्वच्छता आपण कशी ठेवायला पाहिजे आजचा व्हिडिओ त्यावर असणार आहे. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करू. आपल्या घरातली स्वच्छता आहे ना, एका दिवसात करायची म्हणलं ना तर ती होत नाही आणि एकाच दिवशी सगळं काढलं ना दमायला पण होतं. त्याच्यामुळं मी काय करते, एकाच दिवशी सगळं काम काढत नाही. माझं रोजचं डेलीचं काम धुणं, भांडे, फरशी जर आवरलं, तिन्ही काम आवरल्यानंतर मी प्रत्येक कामाचे असे वार ठरवून घेतलेले. सोमवारी कोणतं काम करायचं, मंगळवारी कोणतं, म्हणजे सॅटर्डेपर्यंत मी ते ठरवून घेतलेले. त्याच हिशोबाने मी सगळी कामं करते. फक्त संडेला मी सुट्टी देते. संडेला माझी स्वतःची जी सेल्फ केअर असेल त्याकडं मी लक्ष देते. आणि एरवी माझे सोमवार म्हणजे पूर्ण सोमवार ते शनिवार ठरलेले असते, त्यानुसारच मी क्लिनिंग करते. रोजचे काम झाले की आपलं बेडरूममध्ये जे पण म्हणजे बेडशीट चेंज करणं असो, डस्ट झाडून काढणं असो, फर्निचर वगैरे आपल्या घरात असतं ना ते पुसणं असो, त्या गोष्टी करते मी. आणि मंगळवारी आहे ना बाथरूम वगैरे सगळ्या गोष्टी मी एकदाच म्हणजे स्वच्छ करते. बाथरूम वगैरे तुमचे जर शावर वगैरे नळ वगैरे असन ते तुम्ही स्वच्छ करू शकता. सिंक असन, काउंटर टॉप किंवा पायऱ्या वगैरे असन तुमच्या घरात तर त्या पुसणं, ही अशी कामं मी करत असते. किंवा आरसे वगैरे असतात बऱ्याच जणांच्या बाथरूममध्ये, कपाटाचे आरसे वगैरे, तर ते पुसणं ते मी मंगळवारी करते. आणि बुधवारी मी किचनसाठी ठेवते. तर किचनमध्ये आपल्या ज्या पण जिन्नस असतात, रेफ्रिजरेटर झालं किंवा गॅस काउंटर झालं, गॅस झालं, गॅस पुसणं, मिक्सर पुसणं, जे पण किचनमधल्या गोष्टी आहे ना पुसून पासून स्वच्छ करून ठेवणं, ते मी बुधवारी करत असते. आणि गुरुवारी आहे ना मी गुरुवारी जी आपली लिव्हिंग रूम असते ना तिथं मी म्हणजे आपली टी व्ही वगैरे असते लिव्हिंग रूममध्ये, जे पण सामान असन, तुमचं फर्निचर असन बुवा तर तुम्ही फर्निचर वगैरे पुसून घेऊ शकता. जे पण फॅब्रिक वगैरे असन त्या घरामध्ये, पडदे वगैरे लिव्हिंग रूममध्ये तुमच्या, ते तुम्ही चेंज करू शकता. किंवा कोणाचं खूपच स्पेसियस घर असतं तर त्यांना वॅक्यूमनी साफ करायचं असतं तर वॅक्यूम तुम्ही त्या दिवशी करून घेऊ शकता पूर्ण घर. जेणेकरून काय होतं की एक एक पोर्शन आपण करतो ना तर ते हळूहळू काय होतं, पूर्ण घरच क्लीन होतं आणि आपल्याला एकाच दिवशी पूर्ण घर करत बसायची गरज नाही पडत. समज आपण एकाच दिवशी एक पार्ट करण्यासाठी घेतोय ना, कारण आपण एकाच दिवशी लिव्हिंग रूम घेतोय, नंतर दुसऱ्या दिवशी किचन घेतोय, तिसऱ्या दिवशी बाथरूम टॉयलेट वगैरे घेतोय. त्याच्यामुळे एकाच दिवशी लोड येत नाही आणि कामं पण व्यवस्थित होऊन जातात. आणि मग बुधवार झाल्यानंतर मी गुरुवारी आपण लिव्हिंग रूमचं करून घेतलं. मग येतो शुक्रवारसाठी मी काय करते, माझ्या ज्या कुंड्या वगैरे असन त्या पूर्ण त्याच्या खालची माती वगैरे झाडून घेते, त्याला पाणी वगैरे घालते. जे पण म्हणजे घराबाहेरची कामं असन, आपली आउटर कामं, तुमची कार वगैरे पुसणं असन, न करण्यापेक्षा 8 दिवसात एकदा केलेलं कधीही चांगलं. कारण मी आज करण उद्या करण असं करत करत माझ्याच्याने पण आधी कामं होत नव्हती. मी काय केलं, वार ठरवून घेतले. वार ठरवून घेतल्यापासून काय होते, मला बरोबर आता लक्षात आहे की मला म्हणजे फ्रायडेला आहे ना गच्ची वगैरे झाडायची आहे. म्हणजे साईडचे जे पण काम आहे घराच्या आजूबाजूचे, आता माझ्या घराच्या बाजूला बोळी आहे, ती बोळी पुसायची आहे. इथं बाहेर झाडे वगैरे थोडं कुंड्या त्या साफसफाई करायची आहे. असं मी करत असते. आणि सॅटर्डेसाठी मला माहीतच म्हणजे आपले जे पण बाबा एक्स्ट्राचे कपडे किंवा धुवायचे राहिलेले लॉन्ड्रीसाठी जे काढायचे कपडे ते तुम्ही सॅटर्डेला काढू शकता. किंवा इस्त्री करायचे राहिलेले कपडे ते सगळे बाजूला करून इस्त्री करून घेऊ शकता. म्हणजे एक लक्षात येतं. किंवा हप्ताभर जे धुणं तसेच
साईडला जे कपडे ठेवतो आपण फोल्डिंग वगैरे ज्यांची राहिलेली असती, तर फोल्डिंग करण्यासाठीचे कपडे, तर असे कामं मी बरेचसे सॅटर्डेला करते. किंवा तुमचे बाथरूम मोठाले असतील तर तिथं साबण वगैरे संपली की नाही, किंवा हँडवॉशमध्ये हँडवॉशचं ते लिक्विड भरून ठेवायचं, असे कामं मग मी सॅटर्डेला करते. आणि आपल्या घरातली कूलर वगैरे जे पण वस्तू असेल ना ते पुसण्यासाठी पण म्हणजे मी आउटर कामामध्ये ठेवते. सहसा तर लिव्हिंग रूममध्ये याच्यामध्ये प्रत्येक वारी जे जे ठरवले त्यात तर येतच ते पुसता, पण जे आउटर कामं असते ना मग त्याच्यासोबत आजूबाजूचं पुसताना मग खिडक्या दरवाजे पण पुसण्यात येतात. बाहेरचं धूळ वगैरे जाळे वगैरे जे झालेले असते ते पण काढण्यात येते. किंवा रोजच्या कपड्यांमध्ये आपले जे चादर वगैरे, शॉल वगैरे, किंवा आता हिवाळ्यामध्ये स्वेटर भरपूर आपण घालत असतो, मग ते डेलीच्या कपड्यात न धुता ते मग आउटर काम म्हणून मी पकडते त्याला पण, आणि मग एक्स्ट्राच्या कामामध्ये त्याला करत असते. मग ते वेगळे सगळे नेऊन भिजत घालते आणि मग ते धुवून काढते. असं केल्यामुळं काय होतं मग म्हणजे शिल्लक बिना धुण्याचे शिल्लक कोणतेच कपडे राहत नाही आणि बऱ्यापैकी स्वच्छ होऊन जातात सगळेच कपडे. मग अशा पद्धतीने मी करत असते. मला टॉवेल वगैरे धुवायचे असेल ना तर रोजच्या धुण्यात सगळं धुवायचं मला इतका कंटाळा येतो ना त्यामुळं वार ठरवल्यामुळं काय होतं गोष्टी एकदम इझी होऊन जातात. म्हणजे मग त्या दिवशी दुसऱ्या वाराचं काम घ्यायचंच नाही. ज्या त्या वारी जे ते ठरवलं, आता तुम्ही ठरवलं की मी सोमवारी फक्त बेडशीट चेंज करणारे आणि फर्निचर पूर्ण पुसून घेणारे, तर तेच काम करायचं. आणि दुसऱ्या दिवशी जसं मी तुम्हाला सांगितलं की मंगळवारी तुम्ही ठरवलं की तुम्ही बाथरूम वगैरे स्वच्छ करणारे, बाथरूमचा जे पण एरिया आहे मिरर वगैरे, तर फक्त तेच करणार असं. आणि जसं मी तुम्हाला पूर्ण सांगितलं की बुधवारी पण किचनसाठी ठेवलेलं आहे, तर त्या बुधवारी फक्त किचनचा एरिया साफ करायचा, म्हणजे दुसरा पूर्ण घराचा लोड नसणार आपल्यावर त्या दिवशी. आणि गुरुवारी पण लिव्हिंग रूमचं जे मी सांगितलं टी व्ही वगैरे, तर गुरुवारी पण फक्त तेच येणार, म्हणजे पूर्ण घराचं एकदम दडपण आपल्यावर येणार नाही. आणि यांनी काय होईल, पूर्ण घरच आपलं स्वच्छ दिसेल. असे मी गोष्टी हँडल करत असते. त्याच्याने काय होतं म्हणजे काय डस्ट राहिली आहे, कोणती गोष्ट शिल्लक राहिली आहे, म्हणजे लक्षात पण येतं आणि रिकामा असा म्हणजे पसारा होत नाही वस्तूंचा. नाहीतर काय होतं, कपडे धुवायचे एक्स्ट्राचे कपडे तसेच पडतात. कधी कधी किचन पण खराब होऊ लागतं, किंवा मग लिव्हिंग रूम पण धूळ वगैरे साचती. मग ते आज करू उद्या करू, आज करू उद्या करू असं करत करत ती कामं पेंडिंग पडतात. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. We've been waiting for so long.